Before I welcome you all in our Android programming tutorial. In last few sessions, we had learned about the image view and a list view in the Android. In today's session, we are going to learn about how to create the grid view in the Android. That is, the Android grid view shows the atoms in the two-dimensional scrolling grid. That is, in the rows and the columns. And the grid items are not necessarily predefined, but they are automatically inserted to the layout using the adapter. जसं आपण लिस्ट adapter मध्ये बघितलं तसं ॲडॅप्टर हा इंटरमिडिएट यूज करून तुम्ही डेटा जो आहे तो ग्रीड लेआउटमध्ये ग्रीड व्ह्यूमध्ये इन्सर्ट करू शकताय. सो ग्रीड व्ह्यू इज व्हॉट इट क्रिएट्स द टू डायमेन्शनल स्क्रोलिंग ग्रीड. टू डायमेन्शनल स्क्रोलिंग ग्रीड क्रिएट करेल म्हणजे बाय युझिंग द रोज अँड कॉलम्स. आणि रोज अँड कॉलम्समुळं जो तयार झालेला ग्रीड आहे सेल आहे तिथं तुमचा जो विजेट आहे किंवा ग्राफिकल एलिमेंट आहे तो पुट करा. So it will fill the entire screen. Android has a grid view control that can display the data in the form of the grids. जसं आता तुम्हाला सांगितलं ग्रीड तयार होतो कशामुळे, because your screen is divided into the rows and the columns and which makes the grid, and त्या ग्रीडचा यूज करून तुम्ही तिथे तुमचे ॲटम्स पुट करू शकता. So we can put the text, images or any data in that grid. So again, the grid view is a default scrollable. We don't need to use the scroll view or anything else with the grid view. जर ग्रीड व्ह्यू यूज करून जर एकापेक्षा जास्त ॲटम्स तुमच्या स्क्रीनवर होत असतील तर त्याला ऑटोमॅटिक स्क्रोल बार अटॅच करायचं काम अँड्रॉइड करतं. सो द एक्झाम्पल इज नथिंग बट आवर डिफॉल्ट गॅलरी. where we have the number of the images displayed using the grid. तो जसं आपण आपल्या मोबाईलची गॅलरी जर बघितली तर आपले जे आयकॉन्स आहेत ॲप इन्स्टॉल केलेले आहेत त्याचे आयकॉन्स जे आहेत ते ग्रीड व्ह्यूमध्ये आपल्याला सहज बघायला मिळतील. एकापेक्षा जास्त जेव्हा तुमचे आयकॉन्स असतील त्यावेळी ते हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली ऑटोमॅटिक स्क्रोल केले जातात. सो अशा टाईपचा एक ग्रीड व्ह्यू आपल्याला कसा क्रिएट करायचा अँड्रॉइडमध्ये ते बघायचं आहे. सो सी हिअर सम attributes of the grid view tag is there. That is, grid view shows atoms in the two-dimensional scrolling grid, that is rows and the columns. So you can specify the column width. column ची width किती पाहिजे ती specify करू शकता by using the column width attribute. Gravity defines the alignment of each cell. Horizontal spacing means what? हॉरिझॉन्टल स्पेसिंग किती तुम्हाला द्यायचं आहे ते स्पेसिफाय करू शकताय दोन ग्रीडमध्ये. त्याच्यानंतर नम कॉलम्स. नंबर ऑफ कॉलम्स किती पाहिजेत ते तुम्ही डिफाईन करू शकता. ॲटो फिट म्हटल्यानंतर अँड्रॉइड ॲटोमॅटिक ठरवेल की कॉलम्स किती पाहिजेत, तिथं तुम्ही त्याचा काउंटसुद्धा देऊ शकताय. स्ट्रेच मोड कॉलम स्ट्रेचेबल करण्यासाठी युजफुल ठरेल. आणि व्हर्टिकल स्पेसिंग दोन ग्रीडमधलं व्हर्टिकल स्पेसिंग किती पाहिजे ते तुम्ही तिथे डिफाईन करू शकता. द नंबर ऑफ द रोज इज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेटेड हिअर. तुम्हाला रोज डिफाईन करता येत नाही. ते नंबर ऑफ रोज जे आहेत ते ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट केले जातात बाय द अँड्रॉइड. दॅट इज द नंबर ऑफ रोज इज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेटेड फ्रॉम द नंबर ऑफ द कॉलम्स अँड द नंबर ऑफ द ॲटम्स. कॉलम्स किती आहेत आणि नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत त्याच्यानुसार रोज किती पाहिजेत हे अँड्रॉइडकडून ऑटोमॅटिकली डिफाईन केलं जातं. सो लेट्स सी the practical session on that one. So here I created one program, that is my application, where in the XML file I define the grid view tag. So I define the ID, width and height as a wrap content. I define the number of columns as a 5. सो इथं ॲटो फिटसुद्धा करू शकता. ॲटो फिट म्हटल्यानंतर तुमचे जे एलिमेंट्स आहेत ते फिट होण्यासाठी किती कॉलम्स पाहिजेत ते अँड्रॉइड ऑटोमॅटिक ठरवतं. बट मॅन्युअली मी इथं नंबर ऑफ कॉलम्सचा काउंट दिलेला आहे. दॅट इज नम कॉलम्स इज इक्वल टू 5. कॉलमची वेळ दिलेली आहे 50 dp. व्हर्टिकल स्पेसिंग दिलेलं आहे 50 dpचं आणि ग्रॅव्हिटी दिलेली आहे सेंटरची. सो सेंटरला व्हर्टिकल स्पेसिंग 50 dpचं, कॉलम वेट 50 dpची आणि 5 कॉलम्स. याच्यामध्ये तुम्ही जो डेटा दिलेला आहे त्याच्यानुसार नंबर ऑफ रोज किती पाहिजे ते कॅल्क्युलेट करून ग्रीड्स तयार केले जातील आणि तिथे तुमचा डेटा पुट केला जाईल. सो हा डिझायनिंग पार्ट झाला. आता ह्या ग्रीडमध्ये 5 कॉलम्स आणि
त्याची कॉलमची विड्थ 50 dp, व्हर्टिकल स्पेसिंग 50 dp. याच्यानुसार तुमचा कंटेंट जो काय आहे त्याच्यानुसार रोज डिफाईन केले जातील आणि तुमचा ग्रीड व्ह्यू शो केला जाईल. सो आता ह्या ग्रीडमध्ये तुम्हाला जो काय कंटेंट पुट करायचा आहे तो कंटेंट तुम्ही जसा याच्या मागचा लिस्ट व्ह्यूचा प्रोग्राम बघितला तो कंटेंट तुम्ही ॲरे अडॅप्टर यूज करून प्रोव्हाइड करू शकता. ओके, सो सी हिअर एक ग्रीड व्ह्यू क्रिएट केलेला आहे. ग्रीड व्ह्यूचा ऑब्जेक्ट असाइन केला बाय युजिंग द फाइंड व्ह्यू बाय आय डी यूज करून. ओके, एक ॲरे अडॅप्टर यूज केला ज्या अडॅप्टरमध्ये काय असणार आहे ग्रीड आयटम्स. ओके, ग्रीड आयटम्स हा एक XML फाईल आहे. परत एक XML फाईल डिफाईन केलेला आहे. कारण आता आपण इथं काय करायचं आहे टेक्स्ट शो करायचा आहे. जो टेक्स्ट शो करण्यासाठी मला एक टेक्स्ट व्ह्यू घ्यावा लागेल. या टेक्स्ट व्ह्यूचा आयडिया आहे टेक्स्ट. जसं आपण लिस्ट व्ह्यूला बघितलं main.xml फाईलमध्ये आपण व्हॉट एव्हर द व्ह्यूज त्या व्ह्यूचा टॅग लिहितो. आता त्या व्ह्यूजमध्ये आपल्याला काय पुट करायचं आहे की ते कंपोनंट आपण आणखीन एक XML फाईलमध्ये घेतो. सो ग्रीड आयटम्स नावाचे एक XML फाईल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टेक्स्ट व्ह्यू घेतलेला आहे. म्हणजे जे काय आपण पुट करणार आहे त्या ग्रीडमध्ये ते काय करणार आहे टेक्स्ट व्ह्यू पुट करणार आहे. सो टेक्स्ट व्ह्यूचा टॅग इथे डिफाईन केला. जो पर्पल कलरमध्ये तुमचा टेक्स्ट जो आहे तो पुट करेल. सो आता हा टेक्स्ट कोणता आहे तर तो टेक्स्ट एक स्ट्रिंगचा ॲरे घेतलेला आहे ज्याच्यामध्ये A to Z ह्या स्ट्रिंग घेतलेल्या आहेत. ओके, सो सियर स्ट्रिंग ॲरे नंबर्स इज इक्वल टू A to Z. आणि हे जे नंबर्स आहेत ते ॲज अ टेक्स्ट r.id.text काय हा टेक्स्ट व्ह्यूचा आय डी आहे. ओके, सो हे जे नंबर्स आहेत ते ॲज अ टेक्स्ट म्हणून ग्रीड आयटम्स ह्या XML फाईलमध्ये डिफाईन केलेला ॲज अ टेक्स्ट म्हणून ॲडॅप्टरमध्ये पुट केलेले आहेत. आणि तो ॲडॅप्टर सेट केलेला आहे ग्रीड व्ह्यूला बाय युजिंग द सेट ॲडॅप्टर मेथड. इट इज ग्रीड व्ह्यू डॉट सेट ॲडॅप्टर. सो काय होईल ग्रीड तयार केला जाईल. 5 कॉलम असतील. व्हर्टिकल स्पेसिंग 50 dp असेल. कॉलमची विड्थ 50 dp असेल. नंबर ऑफ रोज हे तुमचं अँड्रॉइड ठरवेल. त्याच्यानंतर काय पुट करायचं आहे त्याची आणखीन एक XML फाईल त्याच्यामध्ये आपण तो टॅग लिहितो. टेक्स्ट व्ह्यू मला शो करायचा आहे. आता त्या टेक्स्ट व्ह्यूचा डेटा काय आहे टेक्स्ट व्ह्यूचा डेटा सप्लाय करण्यासाठी मी एक ॲरे यूज केला आणि टेक्स्ट व्ह्यूचा आय डी त्याचा लेआउटची फाईल आणि त्याच्यामध्ये काय पुट करायचं आहे तो सगळा टेक्स्ट ती सगळी स्ट्रिंग मी ॲरे अडॅप्टरला पास केली आणि तो ॲरे अडॅप्टर सेट केला ग्रीड व्ह्यूला बाय युजिंग द सेट अडॅप्टर मेथड. सो लेट्स सी द आउटपुट ऑफ दिस प्रोग्राम. आय रन केलेला आहे. सो once again I run it. Okay, so it will show the output of this program on the Samsung mobile. Okay, it will create the app on that one and shows the output. Okay, so let's see the output. So let's see the output of our grid view. Okay, so my application or project is nothing but what my application. Okay, त्याचा आयकॉन तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. ओके, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काय शो व्हायला पाहिजे 5 कॉलम्समध्ये A to Z. ओके, ज्याची 50 dp कॉलमची विड्थ आहे आणि व्हर्टिकल स्पेसिंग 50 dpचं आहे. याच्यामध्ये तो कंटेंट तुम्हाला शो व्हायला पाहिजे. सो क्लिक ऑन द माय ॲप्लिकेशन आयकॉन. सो लेट्स सी इट विल क्रिएट द 5 कॉलम्स. ओके, 5 कॉलम्स क्रिएट झालेले आहेत. व्हर्टिकल स्पेसिंग हे 50 dpचं आहे. हॉरिझॉन्टल कॉलम विड्थ ही 50 dpची आहे. सो विच इज नथिंग बट लाईक द हॉरिझॉन्टल स्पेसिंग. आणि A to Z हा जो डेटा आहे तो डेटा ह्या ग्रीडमध्ये शो केलेला आहे. सो प्रत्येक ग्रीडमध्ये तुमचा एक टेक्स्ट व्ह्यू शो केलेला आहे. ओके, सो जसं आपण टेक्स्ट ॲड केला तसंच आपण इमेजसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतो. ओके, सो इन्स्टेड ऑफ द युजिंग द टेक्स्ट व्ह्यू यू कॅन यूज द इमेज व्ह्यू ऑल्सो इन दॅट वन. ओके, so it is all about the grid view in the Android. Okay, thank you.